शैक्षणिक साहित्याची ओळख करून घ्यायची आहे। बघा, निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच मराठीमध्ये भाषा गाडी 1 नंबरचं हे साहित्य आहे। बघा, या भाषा गाडीमध्ये काय काय आहे ते आता आपण बघणार आहोत आणि तुम्हाला त्या पद्धतीने कृती करायची आहे। बघा, आता ही भाषा गाडी आहे, यामध्ये असे संच दिलेले आहेत। बघा, बघा आता आपण पहिल्यांदा हा एक संच उघडून बघू। यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा। यामध्ये बघा काय दिलेलं आहे, सीताफळ लिहिलेलं आहे, केळी लिहिलेली आहे, त्यानंतर चिक्कू लिहिलेला आहे, याच्यावर पेरू लिहिलेला आहे, पपई आहे आणि आंबा लिहिलेला आहे। तर मग आता यामध्ये सर्वात प्रथम हा बाण दिसतो बघा, बाण दिसतो की नाही बाण, म्हणजे बाणाचं आहे हे सर्वात प्रथम ही गाडी लावायची। बघा, गाडीचं चित्र आहे की नाही, गाडी दिसते की नाही याच्यामध्ये, हे चाक वगैरे आहेत। मग बाणाचा प्रथम ही गाडी लावायची। मग काय लिहिलेलं आहे बघा या पट्टीवर, पेरू। मग यामध्ये पेरू असलेलं चित्र शोधायचं, कुठे आहे पेरू, पेरू कुठे आहे नीट बघा, हे बघा हा पेरू, लाल रंगाचा पेरू आहे हे की नाही, पेरू। मग पेरू शब्द आला म्हणून पेरूचं फळ इथे लावायचं। त्यानंतर बघा पुढे काय शब्द आला, चिक्कू आला। मग या चिक्कू कुठे आहे शोधा, मग तो चिक्कू इथे लावायचा, चिक्कू। चिक्कू नंतर काय शब्द आला, आंबा आला, आंबा, छान। मग त्याची जोडी इथे लावायची। नंतर काय आलं, केळी। बघा, मग ही केळी, केळी इथे लावायची। त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे, सीताफळ। मग हे सीताफळ आणि नंतर काय आहे, पपई। बघा, ही पपई आणि नंतर काहीच नाही। मग हे स्माइलचं चिन्ह आलं, म्हणजे हसरा चेहरा आलेला आहे। सुरुवात कुठून करायची, बाणापासून करायची आणि शेवट कुठं होणार आहे, स्माइल, छान। या हसरा चेहरा दिसायला पाहिजे। आणि मग यावरून आपल्याला असं कळतं की ही काय आहे, फळांची नावे आहेत हे की नाही, फळांची चित्रे आणि फळांची नावे आहेत। मग ही झाली आपली एक गाडी तयार, फळांची गाडी तयार झाली, हो की नाही। मग यामध्ये पहिल्यांदा काय आलं, पेरू, मग पेरूचं चित्र, चिक्कू, चिक्कूचं चित्र, आंबा, आंब्याचं चित्र, केळी, केळीचं चित्र, सीताफळ, सीताफळचं चित्र, पपई आणि पपईचं चित्र। अशा पद्धतीने आपल्याला ही गाडी तयार करता आली पाहिजे। येईल तयार करता। मग आता मी तुम्हाला एकेकाला गाडी देणार आहे तयार करायला। बघा मुलांनो, आता तुमच्याजवळ निपुण भारत पूरक शैक्षणिक साधन साहित्य संचामधील पहिलं संच आहे, पहिलं साहित्य आहे, ती भाषा गाडी तुमच्याजवळ मी दिलेली आहे। आता तुम्ही ती भाषा गाडी बघा लावून दाखवायची आहे। बघा, काढा त्यातून सगळं साहित्य बाहेर, व्यवस्थित वाचायचं आणि आपली एक एक भाषा गाडी तयार करून दाखवायची। येईल करता, वाचा, वाचायचं। विनायकावर खाली लावली काय भाषा गाडी, ठीक आहे। लावली भाषा गाडी, वा रे वा, छान। बघा, विद्यार्थ्यांनी आता भाषा गाडी तयार केलेली आहे। प्रथमतः आपण आता समृद्धीची भाषा गाडी पाहूया। समृद्धी, काय काय आहे तुझ्या भाषा गाडीमध्ये, काटा, म्हणजे कशा पद्धतीने लावली तू, काय होतं त्याच्यामध्ये, तुला सांगता आलं पाहिजे ना। ते सीधे शब्द होते, मी त्याचे उलटे शब्द बनवले। बरोबर।
शब्दांची उलटपालट केलेली होती. बरोबर सांगितलं. हां, विनायक, तुझ्या गाडीमध्ये काय होतं सांग मला. आंबा, हो, आंबा. आणि त्याच्या पुढे काय लिहिले आंबाच्या पुढे? कामगाडी. कामगार. पण अरे, ते एक वचन आणि अनेक वचनची गाडी होती तुझ्याकडे. आंबा, आंबे, कामगार, कामगार, तारीख, तारखा, भाकरी, भाकऱ्या. वेदिका, तुझी कोणती गाडी होती? बाराखडी. बाराखडी होती का? मग मला वाचून दाखव काय काय होतं त्यामध्ये. बा बी बी बू बू बे ब्या बै बो बॉ. बा बा. छान. बाराखडी. वेदिकाकडं बाराखडीची गाडी, भाषा गाडी होती. आणि विनायककडे एक वचन अनेक वचनची गाडी होती. आणि आपल्या समृद्धीकडे शब्द उलट करा त्याची गाडी होती. अशा पद्धतीने भाषा गाडी आपल्याला तयार करून दाखवलेली आहे. सगळ्यात प्रथम भाषा गाडीमध्ये कोणतं घ्यायचं आपल्याला? गाडी कोणती घ्यायची? कसली गाडीवर काय असलं पाहिजे? नावे. बाण असला पाहिजे. सगळ्यात पहिलं बाणाचं घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी काय येतं? स्माईल येते. बरोबर. सुरुवात ही बाणाने करायची आणि शेवट हा स्माईलने होणार, म्हणजे आपली गाडी पूर्ण होणार. अशा पद्धतीने या भाषा गाडीचा वापर करायचा असतो.